भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचं केंद्र असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा 172वा वाढदिवस आज रेल्वे प्रवासी संघटनांकडून साजरा करण्यात आला। या स्थानकाच्या पश्चिमेचं यापूर्वी सॅटिस प्रकल्प राबवण्यात आला आहे, तर पूर्वस्थानक परिसरातही सॅटिस प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे। या प्रकल्पामुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून यामुळे हे स्थानक नव्या वर्षात काट टाकणार असल्याचं चित्र आहे। बोरीबंदर ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली होती। 33.8 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी रेल्वेला 57 मिनिटं लागलं होती। त्यामुळे 16 एप्रिलला या रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवासी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जात आहे। यंदाच्या वर्षीही अशाच प्रकारे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांनी रेल्वेचा वाढदिवस करण्याचं ठरवलं। हा कार्यक्रम 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 च्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिन जवळ संपन्न झाला। या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के आणि ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या ऐतिहासिक रेल्वेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ठाणेकर नागरिक, रेल्वे प्रवासी तसंच शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात। पश्चिम स्थानक परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी यापूर्वीच सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली आहे। अशाच प्रकारे पूर्वस्थानक परिसरात ठाणे महापालिका सॅटिस पुलाची उभारणी करत आहे। या प्रकल्पात तुळजाभवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी, कन्हैयानगर, एमजेपी कार्यालयापर्यंत एकूण 2.24 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे। यामध्ये 12 मीटर रुंद मार्गिका तयार करण्यात आली आहे। स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी 9000 चौरस मीटर डेक उभारणी करण्यात येणार आहे। डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात स्थानक इमारतीचाही समावेश असेल। या 11 मजली इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळ, 1 मजला रेल्वे सुविधांसाठी तर 1 मजला बस वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे, तर उर्वरित 8 मजल्यांवर व्यापारी संकुल उभारून ते भाड्याने देण्यात येणार आहे। नव्या वर्षात ही कामं पूर्ण होण्याची शक्यता असल्यामुळे हे स्थानक नव्या वर्षात काट टाकणार असल्याचं चित्र आहे। ठाणे महापालिकेच्या शाळांना ज्या टाक्यांमधून पाणी पुरवठा केला जातो त्या टाक्यांची स्वच्छता 6 महिन्यांनी होणं अपेक्षित असताना वर्षभर या टाक्यांची स्वच्छता होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। शाळांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक टाक्यांमध्ये गाळ आणि कचरा असल्याच्या तक्रारी शाळांमधूनच करण्यात आल्या आहेत। याच टाक्यांमधील पाण्याचा वापर विद्यार्थी आणि शिक्षक करत असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचं या निमित्तानं समोर आले। ठाणे महापालिकेच्या एकूण 64 शाळा असून या शाळांमध्ये 36 टाक्या बसवण्यात आल्या आहेत। याच टाक्यांमधील पाण्याचा वापर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक करत असून यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत। या टाक्यांची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेवरच असून 6 महिन्यांनी या टाक्यांची स्वच्छता होणं अपेक्षित आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून या टाक्यांची स्वच्छता झाली नसल्याचं उघड झालं असून स्वतः शाळांनीच याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचं उघड झाले। काही शाळांनी तर पाण्याच्या टाक्यांमध्ये कचरा आणि गाळ असल्याच्या तक्रारी केल्या असून शिक्षण विभागानं ठाणे महापालिकेला पत्र दिले। ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी ग्रामीण या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरण महत्त्वपूर्ण आहे। काळू धरणासाठी जमीन संपादन करण्यासह पुनर्वसनाच्या कामांना गती देण्यासाठी तातडीनं आराखडा तयार करा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले आहेत। मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक सचिव संजय बैलसरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी अधिकारीही यावेळी उपस्थित होते।
पालघर जिल्हाधिकारी आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे वनविभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यात सहभागी झाले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमधील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी काळू धरण प्रकल्प महत्त्वाचा आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रकल्प मंजूर असून खासगी भूसंपादन, वनजमीन भूसंपादन, पुनर्वसन ही कामं तातडीनं प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. काळू प्रकल्पाकरिता बाधित होणाऱ्या वनजमिनींच्या मोबदल्यात पर्यायी वनीकरण करण्यासाठी पालघर जिल्ह्यात उपलब्ध जमिनींची माहिती पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत कळवण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शिवसेना शिंदे गट खासदार नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर आपली परखड भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारनं वक्फ बोर्डासंदर्भात सादर केलेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर इंडिया आघाडीतील नेते का गप्प आहेत? उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर ममता बॅनर्जींचा निषेध करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी हे हिंदू विरोधी धोरण राबवत असून त्यांच्या राजवटीत हिंदूंचं जगणं मुश्किल झालं असल्याचं सांगत त्यांनी ममतांचं नाव बदलून ममता राणा करा असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान नाशिकमधील दर्गा कारवाई, आदित्य ठाकरे यांची सभा, चतुर्वेदींचा नाराजीचा सूर, शिंदे राज ठाकरे भेट या मुद्द्यांवरही मस्के यांनी विरोधकांवर टीका केली. खचलेले स्टेज, खचलेला पक्ष आणि खचलेले नेते ही शिवसेनेची सध्याची अवस्था आहे अशी घणाघाती टीका त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. राज्य आणि केंद्र सरकार समर्थ असून अयोध्या मंदिरावरील धमक्यांचा योग्य प्रतिकार केला जाईल असंही नरेश मस्के यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये शमशेरगंज, धुलियान, सुती, जंगीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे. अनेक जणांचे मृत्यू झालेत, शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे. परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबाद येथे तर गंभीर आहे. शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या 100 कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण होत नाहीये. ती परिस्थिती हाताळण्याकरता त्या अपयशी ठरलेल्या आहेत. पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची, गाड्यांची जाळपोळ होत आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहात ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी आणि महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित आज बैठक घेतली. या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के एन, आकाश जाधव, आकाश गवळी, निलेश कोळी, सचिन शेणगारे, राकेश जैन, रवी रेड्डी आणि गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते.
ठाण्यातील खारकरळी, माजिवडा, चरई, कोळीवाडा आदी विविध भागातील गॅस विषयाबाबत तसंच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामांबाबत, नवीन गॅस जोडणीबाबत आमदार केळकर यांनी या बैठकीत आढावा घेतला. दर 15 दिवसांनी अथवा महिन्याला नागरिक, महानगर गॅस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची बैठक आपण घेत असतो. या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा आणि नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येत असतो, असंही आमदार केळकर यांनी यावेळी सांगितलं. गेल्या 2 वर्षात ठाण्यातील विविध भागातील आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आतापर्यंत 4,992 फ्लॅटधारकांना महानगर गॅस जोडणी करण्यात आली आहे. ठाणे शहर वाढत आहे, पुनर्विकास होत आहे, नवीन इमारती वाढत आहेत, तर एकीकडे घोडबंदरही विकसित होत आहे. विकासक इमारती बांधून निघून जातात, परंतु नंतर तेथील रहिवाशांना आवश्यक बाबींकरिता झगडत राहावं लागतं. त्यातील गॅसच्या संदर्भात आम्ही अशी रचना केल्यामुळे लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे आपण सतत पाहत असतो. आता आणि पावसाळ्यापूर्वी 15 इमारतींना गॅस जोडणीचं काम पूर्ण होईल, असंही केळकर यांनी सांगितलं. तर या बैठकीमध्ये निलेश कोळी यांनी जरीमरी पोलीस वसाहत आणि टॉवरमध्ये राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांना मोफत पाईप गॅस जोडणी करून द्यावी अशी मागणी केली. आमदार केळकर यांच्याकडे निवेदनावर केली असता त्यावर तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन लवकरात लवकर सकारात्मक कारवाई करू, असं महानगरच्या अधिकाऱ्यांनी आमदार केळकर यांना आश्वासन दिले. सर काय सांगाल, आज महानगर गॅसच्या समस्या सर्व ठाणेकरांतून समस्या घेऊन आले होते. MGLचं कनेक्शन जे आहे ते अत्यंत नागरिकांना उपयुक्त आहे, फायदेशीर आहे, जरुरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे महापालिका, MGL आणि ज्यांना कनेक्शन हवं आहे तर त्यांची कॉमन मीटिंग झाल्याशिवाय काही हे होत नाही. गेल्या 2 वर्षापासून मी आमच्या सर्व निरनिराळ्या भागातले जे आमचे सहकारी आहेत त्यांना घेऊन ज्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ 4,992 फ्लॅट धारकांना ही कनेक्शन मिळालेली आहेत आणि बाकीची जी राहिली आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो की दर 15 दिवसांनी किंवा महिन्याने अशा प्रकारची MGLचे अधिकारी आणि महापालिका आणि त्या ठिकाणचे रहिवासी यांची कॉमन मीटिंग घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी पाठपुरावा केल्यावरच लोकांपर्यंत त्यांना जे आवश्यक गोष्टी असतात ते पोचतात. ठाणं वाढतंय, इमारती पुनर्विकसित होत आहेत, घोडबंदर भागामध्ये देखील मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्यांना बिल्डर लोक बांधून निघून जातात. पण त्या ठिकाणी त्यांना जी बेसिक गरजा असतात, मग गॅस कनेक्शन असेल किंवा बाकी वाहतुकीच्या संबंधामध्ये, ते MGLच्या संबंधामध्ये आम्ही ही एक रचना घेतल्यामुळे लाखो लोकांना आतापर्यंत या शहरामधल्या ही गॅसची जोडणी जी आहे ती लवकर कशी मिळेल याच्याकरता आणि ती मिळालेली आहे आणि पुढच्या ज्या काही जोडण्या आहेत त्याच्याकरता देखील आम्ही आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे त्याच्या आतमध्ये आता जवळजवळ आम्ही 15 भागांमध्ये कनेक्शन देऊन त्याला सुरुवात करणार.